आपलं स्वागत आहे। आता आपण बघत आहात एकदम प्रचाराचा रणधुमाळी आणि फक्त एक दिवस बाकी आहे आणि बाकी पाठीमागे बघताय प्रचाराचा रणधुमाळीपणा चालू आहे। त्यांचे कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करू। बीजेपीचे कार्यकर्ते दिसत आहेत, विखे पाटलांचे कार्यकर्ते काय? हो हो काय कसं आहे प्रचार कसं काय? कोणाच वार्ड जड आहे शिर्डी मतदारसंघात? शिर्डी मतदारसंघामध्ये नामदार आपलं राधाकृष्ण विखे पाटील त्यांचं काम म्हणजे कामच। काही कामं आहेत का विखे पाटलांची? भरपूर काम आहे। कामं सांगायचं झालं तरी रस्त्याचे कामं झाले, पाण्याची व्यवस्था झालेली, स्ट्रीट लाईटचे कामं झालेले, म्हणजे म्हणावा असे सगळे कामं झालेले। असं कोणतं काम बाकी नाही की जे नामदार साहेबांकडून झालेलं नाही। कशाची दहशत, कशाचं काय दहशत वगैरे काही नाही। जर दहशत असती तर इतक्या दिवसात लोकांना नाही का गावात काही पण झालं असतं ना, हाणमार झाली असती, काही वेगळे प्रकार घडले असते, पण आतापर्यंत कुठं काही असं काही घडलेलं नाही ना गावात। असं काही कोणती दहशत आहे आज? बर का? जर तसा जर विचार केला, दहशत ही आपल्या मतदारसंघामध्ये नाहीच आहे मुळात। आणि दुसरी गोष्ट, आपले जे नामदार साहेब आहेत ह्या वेळेस 8व्यांदा विधानसभेच्या निवडणुकीला उभे आहेत। त्यांनी एवढे काही मतदारसंघामध्ये कामं केलेले आहेत। 1 रुपयात पीक विमा असो, दुधाच्या भावाचा विषय असो, किंवा अजून अनेक प्रश्न आहे। जल जीवनचं एवढं मोठं काम चालू आहे। घराघरात पिण्याचं पाणी, फिल्टरचं पिण्याचं पाणी जाणार आहे। त्यानंतर असे म्हणजे न सांगण्या एवढे कामं त्यांच्या कडून झालेले आहेत। त्याच्यामुळं ती दहशत वगैरे हा काही प्रकार नाहीये। दुसरी गोष्ट, आपले नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब कमीत कमी 1 लाख मताच्या पद्धतीने सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या विचार आहेत। बघू आपण मतदान कुणालाही करा, पण 100% मतदान झालं पाहिजे याची काळजी घ्या। चौफेर न्यूजच्या वतीने आपलं स्वागत आहे। धन्यवाद।